नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवरती. BVSC अँड AH बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री या कोर्सची महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असते त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. या अगोदर या वर्षीचा BVSC चा एक्सेप्टेड कट ऑफ काय असेल त्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. अदर रिझर्वेशन आणि जे स्पेशल रिझर्वेशन असतं त्याचा एक्सेप्टेड कट ऑफ काय असेल त्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन मी असंच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर व्हेटनरीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथून जाऊन तुम्ही ते जॉईन करून घेऊ शकता. चला तर मग सुरू करूया. BVSC अँड AH बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री हा जो कोर्स आहे तो प्रोफेशनल डिग्री कोर्स आहे, डिप्लोमा कोर्स नाही. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये याची जी युनिव्हर्सिटी आहे ती आहे माफसू, महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर. याची जी वेबसाईट आहे ती आहे www.mafsu.ac.in. या युनिव्हर्सिटीच्या किंवा या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्रामधली जी व्हेटनरीची ॲडमिशन प्रोसेस आहे ती चालत असते. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया याबद्दल मी ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली होती. जेही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 12वी बोर्डमध्ये PCB फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये ॲटलिस्ट 50% घ्यावं लागत असतात. आणि जेही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 47.50 एवढा स्कोअर त्यांना PCB फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये घ्यावा लागतो 12वी बोर्डामध्ये. त्यानंतर सेकंड नंबरचा पॉईंट सुद्धा मी ऑलरेडी क्लिअर केलेला होता की ज्याही विद्यार्थ्यांना BVSC अँड AH या डिग्री कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना नीटची एक्झाम द्यावीच लागते. ऍडमिशन प्रोसेस ही टोटली नीट वरतीच चालत असते. जर तुम्ही नीटची एक्झाम दिली नाही तर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घेता येत नाही. त्यानंतर तिसरी जी कंडिशन आहे ती आहे एज लिमिटची. जेही विद्यार्थी यावर्षी BVSC ला ऍडमिशन घेतील त्यांचं जे वय आहे ते ॲटलिस्ट 17 वर्ष असलं पाहिजे, मिनिमम 31 डिसेंबर 2024 पर्यंत. त्यानंतर मॅक्झिमम एज जे आहे ती आहे 25 वर्ष. त्यानंतर जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी 5 वर्ष एक्स्ट्रा दिलेले आहेत मॅक्झिमम एजसाठी. म्हणजे 30 जरी एज असेल तरी त्या विद्यार्थ्याला BVSC ला ऍडमिशन घेता येतं. त्यानंतर चौथ्या नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे BVSC हा डिग्री कोर्स आहे. या कोर्सचा सगळा सिलेबस किंवा जी एक्झामिनेशन आहे ती इंग्लिश मीडियम मध्ये होणार आहे. त्यानंतर रिजन आणि कॉलेजेस. महाराष्ट्रामध्ये BVSC चे टोटल 4 रिजन आहेत. रिजन A, रिजन B, रिजन C आणि रिजन D. या 4 रिजन मध्ये 5 कॉलेजेस आहेत. पहिले जे कॉलेज आहे ते रिजन A मध्ये नागपूर वेटनरी कॉलेज, रिजन B मध्ये बॉम्बे वेटनरी कॉलेज, रिजन C मध्ये जे साताऱ्याचं आहे शिरवळचं, त्यानंतर रिजन D मध्ये एक आहे परभणीचं, दुसरं आहे उदगीरचं. रिजन D मध्ये फक्त 2 कॉलेजेस आहेत, बाकी सगळ्या रिजन मध्ये एकच कॉलेज आहे. तर हे रिजन कशा पद्धतीने ठरत असतं. सपोज रिजन A आहे नागपूरचं, तर याच्यामध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येत असतात तर नागपूर असतील, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम. तर ज्याही विद्यार्थ्यांना ज्या डिस्ट्रिक्ट मधून 12वी पास आउट केलेली आहे तो त्या विद्यार्थ्याचा रिजन ठरत असतो. सपोज मी लातूरचा आहे पण मी नागपूरमध्ये येणारा किंवा नागपूरच्या आसपास येणाऱ्या डिस्ट्रिक्ट मधून जर माझी 12वी झाली असेल तर माझं जे रिजन आहे ते A रिजन येईल. आय होप तुम्हाला समजलं असेल की हे रिजन कशा पद्धतीने ठरत असतं. त्यानंतर विषय आहे सीटचा. तर हे जे अपडेट आहे ते लास्ट इयरचं आहे. आणखी माफसूचं कसल्याच प्रकारचं अपडेट आलं नाही. ते जर अपडेट आलं तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण असंच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. पण एक अंदाज जर आपल्याला बघायचा झाला तर 400 ते 415 किंवा 420 पर्यंत सीट आपल्याला अवेलेबल आहेत या 5 कॉलेजमध्ये. त्यानंतर रिझर्वेशन. जेही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत किंवा अनरिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 40% सीट अवेलेबल असतात. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन. SC कॅटेगरीमध्ये जवळपास 47 किंवा 49 असं काहीतरी कॅटेगरी आहेत. तर SC कॅटेगरीमध्ये बुद्धिझम जी कॅटेगरी आहे ते सुद्धा SC कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करता येते. त्याचं जे रिझर्वेशन आहे ते आहे 13%. त्यानंतर ST कॅटेगरीचं आहे 7%, VJ DTA कॅटेगरीचं आहे 3%, NTB कॅटेगरीचं आहे 2.5%, त्यानंतर NTC कॅटेगरीचं आहे 3.5%, NTD कॅटेगरीचं आहे 2%,
ओबीसी कॅटेगरीचा आहे 19%, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा आहे 10%. म्हणजे हे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन जे आहे ते 60% आहे आणि ओपनचं आहे 40%. असं मिळून 100% रिझर्वेशन हे BVSC किंवा वेटनरी कॉलेजमध्ये दिलं जात असतं. त्यानंतर अदर रिझर्वेशन किंवा होरिझॉन्टल रिझर्वेशन, त्यालाच आपण स्पेशल रिझर्वेशन पण म्हणत असतो. त्याच्यामध्ये पहिलं आहे ॲग्रिकल्चर, ते आहे 6%, फ्रीडम फायटर आहे ते आहे 2%, प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सन PPA म्हणजे त्याचा आहे 4%, त्यानंतर डिफेन्सचा आहे म्हणजे DP त्याचा आहे 2%. असे मिळून 14% रिझर्वेशन हे वेगळं आहे. सपोज जर एखादा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा असेल आणि त्याच्याजवळ जर ॲग्रिकल्चरचं सर्टिफिकेट असेल तर ओबीसी आणि ॲग्रिकल्चर ह्या दोन्हीचं मिळून रिझर्वेशन त्याला लागू होतो. याचा फायदा असा होतो की ह्या बाकीच्या कट ऑफ पेक्षा याचा कट ऑफ थोडासा कमी असतो. त्यानंतर ज्यावेळेस ऍडमिशन प्रोसेस सुरू होते, सुरुवातीला VCI काउन्सिलिंग सुरू होत असते, व्हेटनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन दिली जाईल. पण ज्यावेळेस मापसूची काउन्सिलिंग सुरू होत असते त्यावेळेस आपल्याला या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं. रजिस्ट्रेशन करत असताना जे अनरिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 1000 रुपये भरावे लागत असतात. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 700 रुपये भरावे लागत असतात. त्यानंतर जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये भरावे लागतात. महाराष्ट्रामध्ये मापसून 2% रिझर्वेशन दिलेलं आहे अदर स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे फक्त 2 जागा अवेलेबल असतील महाराष्ट्रामध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्यानंतर रिजन कोट्यामध्ये किती सीट अवेलेबल असतात आणि स्टेट कोट्यामध्ये किती सीट अवेलेबल असतात. जर आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरच्या कॉलेजमध्ये आपल्याला 47 सीट अवेलेबल मिळतील, मुंबईच्या कॉलेजमध्ये 59, शिरवळचं जे कॉलेज आहे तिथं 36, परभणीचं जे कॉलेज आहे तिथं 48, त्यानंतर उदगीरचं जे कॉलेज आहे ते 38. याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतो, आणखी त्याचं काही अपडेट आलं नाही, पण आपल्याला एक अंदाज मिळू शकतो की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट अवेलेबल आहेत. याच्यापेक्षा जास्त सीट असू शकतात पण याच्यापेक्षा कमी सीट राहणार नाहीत. त्यानंतर स्टेट कोटा, स्टेट कोट्यामध्ये जर आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये 21 सीट अवेलेबल आहेत, मुंबईच्या कॉलेजमध्ये 26, शिरवळचे जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये 15 सीट, परभणीच्या कॉलेजमध्ये 20, उदगीरच्या कॉलेजमध्ये 16. जसं की मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, सुरुवातीचे 2 राऊंड हे रिजन वाईज होत असतात, त्याच्यानंतरचे 2 राऊंड स्टेट कोट्यामध्ये होत असतात, त्याच्यानंतरचे 2 राऊंड स्पेशल राऊंड होत असतात आणि त्याच्यानंतर जर आणखी काही सीट अवेलेबल असतील तर त्याच्यामध्ये आपण स्पॉट राऊंड अवेलेबल करून देत असतो. त्यानंतर कॉलेजची फीस फर्स्ट इयरला किती असते, सगळे काही चार्जेस, रजिस्ट्रेशन फीस, ट्युशन फीस सगळं काही मिळून महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी 58,610 रुपये असते फर्स्ट इयरला. त्यानंतर सेकंड इयरला असते 53,260 रुपये आणि थर्ड इयरला असते 53,260. म्हणजे सेकंड इयर आणि थर्ड इयरला सेम असते. फायनल इयरला जे फीस असते ती 79,000 रुपये 810, 79,810 असते. त्यानंतर जी इंटर्नशिप असते 1 वर्ष, त्याची जी फीस असते ती 33,200 रुपये असते. बाकी जे NRI जे आहेत किंवा OCI कॅन्डिडेट त्यांच्यासाठी वेगळी फीस असते. हे अपडेटेड फी स्ट्रक्चर नाही आणि इथं नोटमध्ये आपल्याला दिसत असेल की दरवर्षी 10% फीस हे वाढ होत असते, पण एक अंदाज तरी आपल्याला मिळू शकतो की कितीपर्यंत कॉलेजची फीस असू शकते. त्यानंतर हॉस्टेलची फीस, जर आपण हॉस्टेलचा विचार केला तर जे नागपूरचं हॉस्टेल आहे तिथं 25,000 रुपये फीस आहे, मुंबईचं जे हॉस्टेल आहे तिथं 29,500 फीस आहे, शिरवळ, परभणी आणि उदगीर या 3 ठिकाणच्या कॉलेजमध्ये 22,500 फीस आहे. शिरवळ, परभणी आणि उदगीर या 3 ठिकाणच्या कॉलेजमध्ये 22,500 फीस आहे. सेकंड इयर आणि थर्ड इयरसाठी नागपूरच्या कॉलेजमध्ये 18,000 फीस आहे, मुंबईच्या कॉलेजमध्ये 22,500 आहे, शिरवळ, परभणी आणि उदगीर या 3 ठिकाणी 15,500 रुपये फीस आहे. आणि फोर्थ इयरला मात्र नागपूरच्या कॉलेजमध्ये 27,000 फीस आहे, मुंबईच्या कॉलेजमध्ये 33,750 आहे, शिरवळ, परभणी आणि उदगीर या कॉलेजमध्ये 23,250 रुपये फीस आहे. याच्यामध्ये आणखी 10% वाढ होऊ शकतो. अशा पद्धतीनं ही ऍडमिशन प्रोसेस असते. आय होप तुम्हाला समजलं असेल की ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीनं असते.